आज आपण इथं मस्त असा वडापाव बघणार आहोत। त्यासाठी इथं मी साहित्य काय घेते तुम्हाला दाखवते। हिरवी मिरची घेतली, लसूण घेतले, आल्याचा तुकडा घेतला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता। इथे छान आता मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। इथे 1 वाटी मी बेसन घेतलं आहे। आता ते आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे। ह्यात मी ओवा टाकून घेत आहे, अर्धा चमचा ओवा, थोडासा खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून ह्याला ना जर बॅटर बनवायचं आहे। छान आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ह्याचं छान असं बॅटर बनवायचं आहे। अजिबात ह्याच्या गुठळ्या करायच्या नाहीत। एकसारखं पीठ आपल्याला छान बनवायचं आहे। आता इथं मला अर्धा ग्लास लागला आहे हे पीठ मळताना। बघू शकता इथं छान आता आपलं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे। लय पण पातळ नाही, लय पण असं घट्ट नाही करायचं, मध्यम मिडियममध्येच ठेवायचं। त्यामुळे कोटिंग छान येतं आपल्या वड्यासाठी। इथं बघू शकता आता हे आपण असं ठेवू 10-15 मिनटं एका साईडला। तोपर्यंत आपण इथं बटाटे उकडून घेऊ छान। ते बटाटे उकडले इथं थोडं आता साल काढून घेऊ। थोडेसे गरमच आहेत, गरमच ह्याची पटपट आपली साल निघती। गार झाली ना लवकर निघत नाही, त्यामुळं गरमच आपण हे साल काढून घ्यायची आहे। एकदम असा पांढरा शुभ्र बटाटा आहे, बघू शकता सगळं। आता मी ह्याची सगळे साल काढून घेतलेली आहे बटाट्यांची। आता आपल्याला मस्त याचं वाटण बनवायचं आहे। आता हे साईडला ठेव आणि मस्त वाटण करू। इथं 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण आणि आलं टाकून आपल्याला मिक्सरमध्ये छानाला बारीक पेस्ट करायची आहे। आणि ना एक कढीपत्त्याचं अख्खं पान टाकून घ्यायचे आहे। तर कढीपत्त्याची पान टाकल्यामुळं आपल्याला छान वाटणाला वास पण येतो, छान असं टेस्ट पण लागते। इथं आता मी मस्त वाटण करून घेतलं। आता कढई ठेवली आहे गॅसवरती। आता इथं मी 2 पळीनं तेल टाकून घेत आहे। नंतर त्यात आता तेल तापलं की त्यात आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे। छान अशी फोडणी करायची। आता मस्त ह्याला जिरी मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता टाकला आहे। आता छान आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हे पण वाटण छान ह्यात परतू घ्यायचं, म्हणजे छान आपला मसाला तयार होतो। इथं बघू शकता आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतली आहे मी, किंचित अजून थोडीशी टाकून घेते। छान आता आपल्याला कुस्करून असा बटाटा टाकून घ्यायचा आहे। आता सगळाच बटाटा मी त्यात टाकून घेते आणि छान आपल्याची भाजी बनवायची आहे। बटाटा एकदम असा लिकाळ पण नाही बटाट्याचा करायचा, छान असा बटाटा शिजून घ्यायचा। बघू शकता माझा असा मोकळा फटफटीत झाला आहे बटाटा। असा पिवळा बटाटा असला ना तो जसा चिकट होतो, त्यामुळे वडे काही छान होत नाही, त्यामुळे असा पांढरा शुभ्र बटाटा घ्यायचा। आता हा बटाटा घेतला आहे, बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। थोडंसं आता ह्यातनं आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। ही पण छान आता परतून घ्यायची आहे। ह्याच्यात मस्त झालेलं आहे आपलं, बघू शकता अशी बटाट्याची भाजी। आता हे आपल्याला थंड करायला खाली ठेवायचे आहे। आता एका ताटामध्ये काढून आता थंड होईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवू। आता मस्त आपलं भाजी थंड झालेली आहे। आता आपण मस्त त्याचे वडे ना असे थापून घेऊ। तुमच्या आवडीप्रमाणे छोटे बारीक गोळे करू शकता। इथे मी आता मीडियम साईजचे असे वडे करून घेते, बघू शकता मस्त गोल करून हाताने थोडं प्रेस करायचं। ह्या साईजमध्ये मी सगळे वडे आता थापून घेते, बघू शकता इथं मस्त। आता ते सगळे माझे वडे इथं थापून झालेले आहेत। आता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। आता आपण त्यात सोडून घेऊ। तेल गरम झालं का नाही ते बघू आता थोडंसं हे टाकून। आता छान आपलं तेल गरम झालेलं आहे, बघू शकता। आता मस्त अगोदर मिरच्या तळून घेऊ। वडापाव बरोबर मिरची असल्याशिवाय वडापाव छान लागतच नाही, त्यामुळं पहिले तर मिरची लागते आपल्याला। थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे अशी मऊ होती मिरची, तिखट पण असे तर कमी होती। आता मस्त आपण ह्यात ना वडे सोडायला घेऊ। आता बेसन पिठात मस्त असे करून छान सोडून घेते मी आता। छान असे बघू शकता खूप छान आपले वडे झालेले आहेत। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा। असेच नवीन माझे पदार्थ वळवायचे पदार्थ बघत राहा। मस्त आपले वडे झाले आहेत, बघू शकता। आता मी हे काढून घेते एका ताटामध्ये। एकदम असे बघू शकता गाड्यापेक्षा बी असे भारी झालेले आहेत आपले वडे। एकदम टेक्स्चर पण किती छान आलं आहे, बघू शकता। कोटिंग पण खूप छान आलेलं आहे।
आता दुसरं मी सोडून घेते. ते पण मी आता सोडून घेते. बघू शकता थोडंसं गॅस कमीच करायचं, मंद आचेवरच आपल्याला हे गॅस वडे आपले तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आता मस्त असे वडे झालेले आहेत आपले. चला आता हे मी काढून घेते एका ह्याच्यात. छान हे पण आपले मस्त असे खरपूस गोल्डन कलर आला आहे वड्यांना पण, खूप छान झाले आहेत. बघू शकता आता मस्त असा पाव घ्यायचा, त्यामध्ये मस्त असा वडा टाकायचा आणि अशी मिरची तोंडाला लावायची. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ माझे बघत राहा आणि भेटू असे छानशी रेसिपी घेऊन. तर बाय बाय सगळ्यांना.